त्या व्यक्तीने यूट्यूबचे पैसे, यूट्यूबचा पहिला पेमेंट माझ्या दुसऱ्या चॅनलचा माझ्यापर्यंत येऊ दिला नाही. कोणाच्या तरी सपोर्टने, कोणाला तरी हाताजवळ घेऊन तो माझा पहिला पेमेंट खाल्लेला आहे बरं का मित्रांनो. तसंच दुसऱ्या चॅनलचं पण लॉगिंग, एक नवरा बायको माझ्या घरी येऊन दुसऱ्या चॅनलचं पण लॉगिंग स्वतःच्या चॅनलमध्ये करून घेतला त्यांनी. मी मोबाईलवाल्याकडे गेली तेव्हा मोबाईलवाल्याने मला सांगितलं की दुसरा चॅनल तुमचं रेडमीचा तुमचा आहे का. तर म्हटलं मी तो चॅनल कधीच वापरला नाही, मोबाईल तो कधीच वापरला नाही. तर त्याच्यामध्ये लॉगिन केलं आहे. तर मी तुम्हाला लोकांना काय तेच करण्यासाठी तुम्हाला विश्वास ठेवला होता का, की मी कमवावं आणि तुम्हाला द्यावं म्हणून. दुसऱ्यांच्याच पैशावरती जगता का तुम्ही लोक. हां, किती विश्वासघातकी असतात मित्रांनो. माझ्या भावानं बहिणीनं कोणावरती विश्वास टाकू नका. खूप विश्वासघाती लोक आहेत बरं का इथं. एवढं विश्वासघातकी आहेत की बस रे बस. दुसऱ्याचं वाटोलं कराल ना तर स्वतःच वाटोलं झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि माझा पेमेंट, माझ्या मुलीचा पहिलाच चॅनल होता आणि पहिलाच पेमेंट येत होता. माझी मुलगी एवढी लकी होती की पहिला पेमेंट मी एवढं कष्ट केले होते, पहिलाच पेमेंट आलेला माझ्यापर्यंत मित्रांनो. माझा येऊन दिला नाही की मला खाऊ पण दिला नाही. 21 एप्रिल ते 26 एप्रिलपर्यंत माझा पेमेंट येऊन जाणार होता. मला यूट्यूबवाल्यांनी दिलं होतं, ईमेल आला होता की 21 एप्रिल ते 26 एप्रिलपर्यंत माझा पेमेंट होता. पण माझा पेमेंट मधल्यामध्ये खाल्लं बरं का, माझ्यापर्यंत येऊन आला. ज्या व्यक्तीला माझा जीमेल पासवर्ड, माझा नंबर माहीत होता त्या व्यक्तीने ही कुटाने केलेत बघा. पण का करावे असं मित्रांनो एवढं सांगा फक्त. त्या व्यक्तीला जर पैसे पाहिजे होते ना, त्या व्यक्तीने बोलायचं होतं मला एवढे पैसे दे म्हणून. मी स्वतःहून सकुशन दिले असते काय द्यायचे होते. पण माझा विश्वासघात केला. मी म्हणते पैसे आज येतील, उद्या येतील, परवा येतील. जेव्हा माझ्या मुलाच्या हातातून मोबाईलला रिसेट मारला गेला तेव्हा मला समजलं की असं मोबाईलचं हे केलं आहे म्हणून. आणि यूट्यूबवाल्यांना मी जीमेल केला, यूट्यूबकडनं मला जीमेल आला, मला जीमेल सापडला, माझा पासवर्ड सापडला. आणि बघितलं तर मला समजलं की दुसऱ्यानेच कोणतरी माझ्या नंबरच्या जागेवर दुसरा नंबर टाकलेला आहे. शेवटलाच डॉट 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 करून 75 नंबर आहे शेवटला. काय एवढं कुठाने करायचं, पासवर्ड चेंज केलं आहे, सगळं चेंज केलं आहे. तुम्हाला काय मिळणार आहे आता. माझा चॅनल मोनो झालेला, कमवता चॅनल बंद झालं, बसला आहे ना जाग्यावरती. हां, तसंच तो शांत बसला आहे ना, तसं तुम्ही जाग्यावरती बसायला लक्षात ठेवा कायमस्वरूपी. जसा माझा चॅनल चालता चॅनल माझा ठेवला आहे तसंच. हां, विकू पण शकणार, त्याला माहिती आहे विकू शकणार नाही. एवढी व्यक्ती शाणी आहे की ती विकू शकणार नाही माझा चॅनल. विकल्यानंतर मला समजणार माझ्या चॅनलवरती व्हिडिओ पडतात, दुसऱ्याचं मी कंप्लेंट करणार म्हणून. हां, पण हा नंबर पण तुझा कोणाचा आहे ना, तो पण नंबर कंप्लेंट केल्यानंतर पण कळेल की हा नंबर कुणाचा येतो. तेव्हा खरं रूप समजेल की सगळ्यांचे येतील की माझ्यासमोर कुणाचा नंबर आहे ते कळेल की आज ना उद्या. हां, मी काय अशी साधीसुद्धी नाही. माझ्याकडे सगळे वकील बिकीलपासून आहेत आम्ही सगळे. मला पण कळेल तुझा नंबर कुणाचा नंबर आहे तो. आणि पोलीस लगेच मशीन घेऊन लगेच शोधून काढतात. समजलं ना. तर सावध राहा तू पण. खरं असेल तर खरं